एक यथार्थ अनुभव आहे आणि एक अयथार्थ अनुभव आहे. अयथार्थ अनुभव कशाला म्हणतात तो ऐका. जो देशाने बदलतो, जो काळाने बदलतो आणि जो वस्तूने बदलतो ना, तो अयथार्थ अनुभव आहे. आणि यथार्थ अनुभव कशाला म्हणतात? जो देशानेही बदलत नाही, काळानेही बदलत नाही आणि वस्तूनेही बदलत नाही ना, यथार्थ अनुभव आहे. आपलं जीवन देशाने, काळाने, वस्तूने बदलल्या जातं. आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहोत. या ठिकाणी सुंदर असं कीर्तन चालू आहे. दोन्ही मृदंगाचार्य मृदंग वाजवतायत, गायक गायन करतायत, मी कीर्तन करतोय, तुम्ही सगळे बसून या ठिकाणी ऐकतायत. हा या देशातला हा जो तुमचा अनुभव आहे, हा या देशातला अनुभव वेगळा आहे. आणि जर तुम्ही इथून उठलात आणि थिएटरमध्ये जर गेलात तर त्या ठिकाणचा तुमचा अनुभव काय आहे? वेगळा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला हे थोडंच ऐकायला भेटणार आहे, त्या ठिकाणी हे ऐकायला नाही भेटणार. म्हणजे आपला अनुभव देशाने बदलला जातो, आपला अनुभव कालाने बदलला जातो. आता सुंदर असा सप्ताहाचा काल आहे. चांगले चांगले कीर्तन ऐकले, प्रवचन ऐकले, ज्ञानेश्वरी पारायण केलं का माणसाला माळ घालण्याची इच्छा होते. चांगले कीर्तन ऐकल्यावर माळ घालण्याची इच्छा होते. आणि इलेक्शन आलं आणि फुकट प्यायला भेटली का काढायची इच्छा होते ना. म्हणजे काल बदलला तरी आपलं जीवन बदलल्या जातं, देश बदलला तरी आपलं जीवन बदलल्या जातं आणि वस्तू बदलली तरी आपलं जीवन बदलल्या जातं. मृग नक्षत्रातला तो मिरुग नावाचा किडा निघाला की त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करता. बाबा तू आलायस ना, आता चांगला पाऊस घेऊन ये म्हणून त्या मृग नक्षत्रामध्ये निघणाऱ्या किड्याची पूजा केल्या जाते. आणि तुमच्या डोक्यात निघतो त्या किड्याचं काय करता तुम्ही? अरे बापरे, एवढ्या जोरात मारता जसं एखादा डुक्कर मारता. म्हणजे वस्तूने आपला अनुभव बदलला जातो ना.